नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपण ही एकदम इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवतोय. तर हे तंदुरी सोयाबीन स्टिक्स आहेत, ते इतके कमाल लागतात ना, तुम्ही घरी एकदम पटकन बनवू शकता. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी सोयाबीन घेतले, त्याच्यामध्ये गरम पाणी घालते. गरम पाण्यामुळे ना पटकन ते सोक होतात. थोडा वेळ गरम पाण्यात भिजत ठेवायचे. मसाल्यांमध्ये आपल्याला घ्यायचे लाल तिखट, हळद, काळी मिरी पावडर, जिरे पूड, गरम मसाला, मीठ आणि थोडासा खायचा रंग घ्यायचा आहे. त्यांना पाण्यातून हे सगळे सोयाबीन जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचे आणि सोयाबीन जे आहेत ते एकदम ड्राय करायचे. तर सगळे सोयाबीन जे आहेत ते एका प्लेटमध्ये मी काढून घेते, संपूर्ण पाणी काढून. आणि आपण ह्यासाठी तंदुरी मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी एका भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचे 2 चमचे दही घ्यायचे आणि ते दही घालून त्याच्यामध्ये आपल्याला सगळे सुखे मसाले घालायचे. डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करते. आणि हे मसाले घालून त्याच्यामध्ये थोडासा लेमन ज्यूस, लिंबाचा रस घालून आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं राईचं तेल घालतोय. राईचं तेल नसेल तर तुम्ही इथे कुठलंही नॉर्मल तेल सुद्धा यूज करू शकता. पण राईच्या तेलाने तंदुरीचा मसाल्याला एकदम सुंदर असा फ्लेवर येतो. तर सगळं मिक्स झाल्याच्या नंतर तंदुरी मसाला इज रेडी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण सोक केलेले सोयाबीन होते पाण्यातून काढलेले ते हात घालायचेत आणि एकदम व्यवस्थित सगळा मसाला ह्या सोयाबीनला एकदम छान कोट करून घ्यायचा आहे. मसाले सोयाबीनला लावून एक 10 मिनिटं सुद्धा आपण बाजूला हे ठेवू शकतो मॅरिनेशनसाठी. आणि मग ना स्टिक्स असतात, कुठल्याही स्टिक्स वापरू शकता तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या. माझ्याकडे ना इथे ज्या तंदुरीच्या लाकडाच्या स्टिक्स असतात ना त्या इथे आहेत. तर त्याला ना थोडंसं पाण्यामध्ये भिजवून घेतले, थोडा वेळ भिजत ठेवायच्या. म्हणजे काय होतं, त्या ना गॅसवरती पटकन करपत नाहीत, एकदम जळत नाहीत. त्याच्यामुळे थोडं पाण्यात भिजवून घ्यायच्या आणि एक एक करून सगळे सोयाबीन त्या स्टिक्समध्ये अडकवून घ्यायचे. तर इथे बघा मी व्यवस्थित लावून घेते. थोडा दोन्ही साईडने पकडण्यासाठी जागा ठेवायची आणि 5-6 पीस एका स्टिक्समध्ये लावून घ्यायचे. तुम्हाला ह्या स्टिक्स आहेत ना कुठेही मिळतात. बड्डेचं सामान जिकडे मिळतं तिकडे सुद्धा हे मिळून जातं, किंवा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतात. किंवा हे तंदुरीचे स्क्यूअर्स आहेत ते स्टीलमध्ये किंवा अशा वेगवेगळ्या धातूंमध्ये सुद्धा अवेलेबल असतात. तर मी इथे लाकडाचेच काट्या ज्या असतात नॉर्मल त्याच यूज केलेल्या आहेत. टोकदार असतात टूथपिकसारख्या मोठ्या. तर त्याच्यामध्ये हे सगळे तंदुरी सोयाबीन जे आहेत ते रेडी करण्यासाठी एक एक करून लावून घेते आणि गॅसवरती करते. तुमच्याकडे जर गॅसवरती तुम्ही नसेल खात तर तुम्ही वेगळा ऑप्शन निवडू शकता, चुलीवरती सुद्धा करू शकता. पण मुंबईमध्ये जर करायचं असेल तर आपल्याला गॅसचाच ऑप्शन निवडावा लागतो. दररोज न करता कधीतरी आपण हे खाऊ शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही आहे कधीतरी खायला. पण सारखं करून आपण हे गॅसवरती भाजून नाही खाऊ शकत, कारण ते अनहेल्दी आहे. तर इथे मी गॅसवरती ना एक एक करून मस्तपैकी हे दोन्ही साईडने एकदम 5-7 मिनिटांसाठी आपल्याला भाजून घ्यायचे. म्हणजे ना रंग बदलेपर्यंत आणि एकदम मसाला जो आहे ना तो छान ड्राय होईपर्यंत, वरतून हा रंग जो आला आहे ना असा रंग येईपर्यंत आपल्याला छान सोयाबीन जे आहेत ते छान रोस्ट करून घ्यायचे आहेत गॅसवरती. तर आता इथे मस्तच रंग आलेला आहे. मी गॅस बंद केला आहे आणि माझे इथे तंदुरी सोयाबीन जे आहेत ते रेडी झालेले आहेत. हे खायला इतके कमाल लागतात. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा.